तुमच्यासह सर्व शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी सातारा परवान्यामध्ये तुम्ही पायी निघालेले आहेत. कुठून निघालात आणि कुठपर्यंत जाणार आहात? मी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातून अहमदपूर येथून 4 जुलै रोजी मंत्रालयाच्या दिशेने निघालेलो आहे. आज मला 9 दिवस झालेले आहेत. 450 किलोमीटरचा प्रवास माझा पूर्ण झालेला आहे. आमच्या अहमदपूर तालुक्यातील एक हाडोळती गाव आहे. त्या गावामधील एका शेतकऱ्याने, पवार नावाच्या शेतकऱ्याने 70 वर्षे वृद्धाने आणि महिलेने नांगर हा खांद्यावर जू घेऊन ओढला. ती बातमी विधानभवनात पोहोचली. विधानभवनात त्याच्यावर चर्चा झाली आणि त्या सरकारमधील मंत्र्यांनी सदर शेतकऱ्याला फोन करून त्यांचं कर्ज माफ करण्याची, त्यांना कर्जमुक्ती करण्याची म्हणजे फोनद्वारे माहिती दिली. त्यानंतर मला विचार पडला, एका शेतकऱ्यानं खांद्यावर जू घेऊन नांगर ओढल्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल झाल्यास विधानभवनावर चर्चा होते विधानभवनात आणि त्याला मदतीचा ओघ मंत्र्याकडून मिळतं, आश्वासनसुद्धा मंत्र्याकडून मिळतं की तुमचं कर्ज माफ होईल. म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याने खांद्यावर जू घेऊन नांगर ओढल्यानंतरच तुम्ही कर्जमाफी करणार आहेत का, हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आणि मी मंत्रालयाच्या दिशेने नांगर घेऊन निघालेलो आहे.